ओके फ्रेंड्स, या पार्टमध्ये आपण हीट सेक्शनचा कंडक्शन हा भाग पाहूया. हीट सेक्शनमध्ये एक सेक्शन आहे हीट ट्रान्सफर, आणि हीट ट्रान्सफरमध्ये रेडिएशन, कन्व्हेक्शन आणि कंडक्शन असे 3 पार्ट आहेत. ठीक आहे, त्यामधला कंडक्शन पार्ट पाहूया. मागच्या काही परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न पण होता कंडक्शनवर स्पेशली, आणि फार सोपा प्रश्न विचारला होता. चला मग याचे कन्सेप्ट आपण डिस्कस करूया. ठीक आहे, एकदम सिम्पलचे कन्सेप्ट आहे. थोडंसं लक्ष देऊन चांगलं कॉन्सन्ट्रेट करून समजून घ्यायचं. एकदा समजलं की झालं मग. ठीक आहे, आता कंडक्शन म्हणजे नेमकं काय असते पहा. इट इज द प्रोसेस ऑफ हीट ट्रान्सफर. प्रोसेस ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर म्हणजे काय, कसं आहे, हीट ही एक एनर्जी आहे, आणि मला ही एनर्जी समजा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची आहे, कारण मला तिथं तिचा वापर करायचा आहे. ती एनर्जी मला तिथं वापरायची. समजा एनर्जी इथं आहे, ठीक आहे, आणि मला वापरायचं इथं, तर मी इथून तिथं नेणार कसं. तर निसर्गानं आपल्याला 3 ऑप्शन्स दिलेत. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन. ठीक आहे, जसं समजा मला इथलचं पाणी तिथं न्यायचं, समजा एखाद्या टाकीमध्ये पाणी आणि मला इथं त्याला वापरायचं त्या पाण्याला, तर माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. मी बकेटनं नेऊ शकतो, पाईप लावून नेऊ शकतो. मी इथे एक नाली अशी इथून इथपर्यंत करणार आणि मग त्या नालीतून पाणी सोडणार, तिथपर्यंत पोहोचणार. वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, लॉट्स ऑफ ऑप्शन्स. याचप्रमाणे आता माझ्याकडं हीट ट्रान्सफर करण्यासाठी कंडक्शन हा एक ऑप्शन आहे. तर कंडक्शन नेमकं असते काय, ठीक आहे, ते कसं जाते, आणि हे सगळं त्याचं बेसिकपासून समजलं तर मग पुढं आपल्याला वेगवेगळे त्याचे टिपिकल अँड डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करता येतील. तर पहिले आपण काय करूया, हीट एनर्जी म्हणजे नेमकी काय असते त्याला थोडक्यात पाहूया. हीट एनर्जी म्हणजे नेमकं काय, एखाद्या मटेरियलमध्ये हीट एनर्जी आली म्हणजे काय झालं. आता एखादा समजा स्टीलचा चमचा नुसता पडलेला आहे, ठीक आहे, त्याला आपण हातात पकडलं तर काही होणार नाही. पण त्या स्टीलच्या चमच्याला जर आपण गॅसवर ठेवलं एक 5 मिनिट, आणि मग त्याला जर आपण पकडायला गेलं, गॅस बंद करून, तर त्याला पकडायला गेलं तर आपण पकडू शकत नाही, आपल्याला पोळणार, ते चटका बसणार. का बरं, त्या चमच्यामध्ये काय बरं चेंज झाला. तर तो समजा तो जो काही तो चमचा होता, पहिले त्याचे जे मॉलिक्युल्स होते ना, मॉलिक्युल्स ते स्लोली व्हायब्रेट व्हायचे, म्हणजे त्याचं तापमान कमी असेल. तापमानाचं रिलेशन हे मॉलिक्यूलच्या व्हायब्रेशनसोबत असतं. जेवढं तापमान जास्त असणार तेवढं व्हायब्रेशन जास्त असणार. आता तुम्ही गॅसवर काही काळ ठेवल्यामुळं ते मॉलिक्यूल्स त्यांनी हीट ॲब्झॉर्ब केली, आणि हे मॉलिक्यूल जे आहेत ते चमच्याचे ते जोरजोरात व्हायब्रेट व्हायला लागले, जोरजोरात. आता जेव्हा तुम्ही त्याला हातात पकडलं तर ते जोरजोरात व्हायब्रेट होणाऱ्या मॉलिक्यूल्सनं तुमच्या हाताच्या स्किनला खूप जोरात हिट केलं आहे, खूप जोरात. त्यामुळं तुमच्या स्किनला इजा झाली, आणि त्याचा आभास म्हणजे आपल्या ब्रेननं केलं, आपल्याला पोळलं, ते आपल्याला चटका बसला. तर नेमकं काय झालं की पूर्वीचा चमचा आणि हा चमचा याच्यामध्ये फरक काय, तर या चमच्यामध्ये मॉलिक्युल्सचं व्हायब्रेशन खूप तीव्र झालं आहे. म्हणजे आपण म्हणणार तापमान वाढलं. तापमानाचं आणि मॉलिक्युल्सच्या व्हायब्रेशनचं डायरेक्ट रिलेशन, बरं का. बरं, आता समजा मला की नाही हीट कंडक्शनच्या थ्रू ट्रान्सफर करायची, तर मी ती कशी करणार, ते कसं होणार. तर आता हे समजा हे एक आयरन रॉड आहे, आयरन रॉड. मी काय केलं, इथं नाही का एक मेणबत्ती लावून या टोकाला गरम केलं. समजा पहिले नाही का गरम करण्याच्या पूर्वी सगळे मॉलिक्यूल हे अतिशय मंद गतीनं व्हायब्रेट होत होते, आणि सगळ्यांचं व्हायब्रेशन सारखं, बरं का, सगळ्यांचं एवढं कमी व्हायब्रेशन की मी माझ्या हातानं त्याला टच केलं तर माझ्या हाताचं तापमान आणि त्या रॉडचं तापमान सारखं, म्हणजे त्या रॉडच्या व्हायब्रेशनची तीव्रता आणि माझ्या हाताच्या मॉलिक्यूल्सच्या व्हायब्रेशनची तीव्रता ती समान. त्यामुळे ते रॉड हातात पकडल्यामुळं मला काहीच फरक भासला नाही. परंतु जेव्हा मी मेणबत्तीनं याचं एक टोक गरम केलं, आता साहजिक आहे ह्या टोकाला जर मी टच केलं तर मला पोळणार आहे. पण थोड्या वेळानंतर मी इथं जरी टच केलं, इथं मी गरम नाही केलं, बोला का, या टोकाला मी गरम नाही केलं, पण इथं जर मी का बोट लावलं तर मला इथं पण पोळणार. ते कसं काय झालं बा, मी तर हीट इथंच अप्लाय केली, मग इथं कशी पोचली, तर ती पोचली वाया कंडक्शन. बरं, कंडक्शन म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा तुम्ही हीट देता ना, तर हे मॉलिक्यूल जे स्लोली व्हायब्रेट होत होते त्यांच्या व्हायब्रेशनची तीव्रता वाढते, आणि ते जेव्हा जोरजोरात व्हायब्रेट होतात तर बाजूला बसलेले शांत मॉलिक्यूल जे असतात ते त्यांना पण धक्काबुक्की करतात. त्या धक्काबुक्कीमुळं ते मॉलिक्यूल्स पण जोरजोरात व्हायब्रेट व्हायला लागतात. मग ते त्याच्या बाजूला, ते त्याच्या बाजूच्या मॉलिक्यूलला, ते त्याच्या बाजूच्या मॉलिक्यूलला, ते त्याच्या बाजूच्या, अशाप्रमाणे ती व्हायब्रेशनल एनर्जी आहे ती हळूहळू ती दुसऱ्या टोकापर्यंत ट्रान्सफर होती. तर हे काय झालं की हीट एनर्जी म्हणजे हीट एनर्जी इज नथिंग बट अ स्पेसिफिक टाईप ऑफ
मॉलिक्युलर व्हायब्रेशनल एनर्जी ती एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत निव्वळ पसरत गेली. आणि कशी पसरली? मॉलिक्यूल स्वतः गेले नाहीत, फक्त त्यांनी एनर्जी ट्रान्सफर केली. तर कंडक्शनची डेफिनेशन आपण पहिले पण पाहिली. ती कशी की बाबा, the process of heat transfer from one point to another point without actual migration of the particle. The process of heat energy from one point to another point without actual migration of the particle गेले नाही, नुसती एनर्जी एका पार्टिकलकडून दुसऱ्या पार्टिकल, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे ती ट्रान्सफर होत गेली. हे झालं बा कंडक्शन. आता सविस्तर या कंडक्शनची डिटेल स्टडी करूया. पहा, समजा मी काय केलं, एक अशी रॉड घेतली समजा, ठीक आहे, ही एक रॉड घेतली मी, ही रॉड घेतली बरं. आणि या रॉडच्या एका टोकाला तापमान ठेवलं T1 आणि दुसऱ्या टोकाला मी ठेवलं T2. ठीक आहे, कसं तर T1 हे T2 पेक्षा जास्त बरं का. म्हणजे T1ला समजा मेणबत्तीमध्ये काहीतरी लावून तिथं हीट करतो मी. इथलचं तापमान जास्त, समजा 70 काहीतरी असेल आणि इथलचं समजा 10 बरं का. आणि या रॉडची लांबी समजा L बरं का. आणि हे जे क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो A. हा क्रॉस सेक्शनल एरिया काय म्हणलं मी? A. बरं, आता पहा, हीट मी इथं सप्लाय करतो, ती हीट इथं जाणार. सप्लाय करतो म्हणजे काय, ॲक्च्युली इथं सप्लाय झालेली आहे. इथं हीट तापमान जास्त आहे ना, म्हणजे इथं उष्णता, इथं हीट एनर्जी जास्त आहे, ती इकडून तिकडं ट्रान्सफर होणार. तर त्या हीटच्या ट्रान्सफरचा काय नियम आहे, ते कोणते नियम पाळते, काय स्वरूप, कसं जाते ते, त्याचे फॉर्म्युले, कोणत्या बंधनाचं पालन करते, कोणत्या फॉर्म्युल्याला फॉलो करून ती पुढं जाते, इकडून तिकडं जाते, ते आपण सविस्तर पाहूया. हां, त्यासाठी मी काय केलं, लेट अस कन्सिडर अ ड्यू अमाऊंट ऑफ हीट गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट थ्रू द लेंथ L in time dt. Therefore, we can write the relation dq is directly proportional to first of all dt. म्हणजे जेवढा तुम्ही वेळ जास्त देणार तेवढी हीट जास्त जाणार, साहजिक आहे. जेवढा वेळ जास्त तुम्ही, आता इथं समजा जेवढा वेळ मी जास्त हे रॉड ठेवणार तेवढी हीट जास्त जाणार, थोडा वेळ ठेवून काढून टाकलं कमी हीट जाणार. बरं, जसं पाणी असते, जेवढा वेळ पाईप तुम्ही पकडलाय तेवढं पाणी जास्त जाणार. ओके, dq इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dt. अजून कशाशी डायरेक्टली? हा एरिया बरं का. जेवढा एरिया जास्त असेल तेवढं हीट जास्त जाईल, साहजिक आहे. जेवढा एरिया जास्त असेल तेवढी हीट जास्त जाईल. बरं, म्हणजे जसा पाण्यासाठी जाड पाईप घेतला तर पाणी पण जास्त जाणार त्याप्रमाणे. ठीक आहे, मग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑल्सो. अजून कशाशी बरं? हां, अजून टेम्परेचर डिफरन्स T1 मायनस T2. जेवढा तापमानाचा फरक जास्त असेल ना, जेवढा या दोघांमध्ये फरक जास्त असेल तापमानाचा, उच्च तापमान कमी तापमान, तेवढं फ्लो जास्त होईल. जसं एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये जेवढं पाण्याचा लेवल जास्त असेल तेवढं पाण्याचा फ्लो हा जास्त असणार आहे. लेवल कमी असला तर फ्लो पण कमी. आणि लेवल जास्त, टाकी फुल भरलेली आहे, तर इथून जर तुम्ही पाईप उघडलं ते पाणी एकदम प्रेशरनं बाहेर निघते. प्रति सेकंद कमी वेळेमध्ये खूप जास्त पाणी बाहेर जातं बरं का. तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दीज क्वांटिटीज. आता हे सगळं झालं. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कशाची बरं? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. जेवढी लांबी जास्त तेवढं हीट जायला, म्हणजे हीट कमी जाईल. जेवढी लांब तुम्ही जेवढं दूरवर जाऊन, एका सेकंदात तुम्ही जेवढं दूरवर जाऊन याला पकडलात तेवढं तुम्हाला तिथं कमी हीट भेटेल. जेवढा जवळ पकडलात तेवढं तुम्हाला जास्त हीट भेटेल. दूरवर जाऊन पकडलात या रॉडला, कमी हीट भेटेल. दूरवर जाऊन पकडलात, एक सेकंदात एका मुलाने इथं पकडलं, एकाने इथं पकडलं तर प्रत्येकाला समान उष्णता भेटणार नाही. ओके, तर लेंथसोबत इन्व्हर्स रिलेशन. बरं, तर मग हे काय झालं बा, dq इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल dt a T1 मायनस T2 बाय L. आता पहा, प्रत्येक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो. म्हणजे कसं, समजा ही कॉपरची रॉड आहे, ॲल्युमिनियमची रॉड आहे आणि स्टीलची रॉड आहे, सोन्याची, गोल्डची रॉड आहे. तर तुम्ही प्रत्येक रॉडच्या अवतीभोवती 70 आणि 10 असं तापमान ठेवलं तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता? प्रत्येक रॉडमधून हीट फ्लो हा सारखा असणार का? प्रत्येक रॉडमध्ये हीट जाण्याचा जो फ्लो, हीट इकडून तिकडं जाण्याचा जो फ्लो आहे, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर. सोन्याच्या रॉडला तुम्ही इथं ठेवलं आणि त्यावेळेस चांदीचा ठेवलं, लोखंडाची ठेवली आणि प्रत्येकाला एका सेकंदानंतर पकडलं, काय म्हणता तुम्ही? प्रत्येक रॉडला तुम्हाला तेवढंच उष्णता तुम्हाला तिथे भासणार का? नाही. प्रत्येक रॉडची आपली एक वैशिष्ट्य असते. तर ते वैशिष्ट्य म्हणजे
ह्या सगळ्या गोष्टी जरी सेम ठेवल्या तुम्ही, वेळ सगळ्यांना एकाच वेळेत पकडलं, सगळ्यांचा एरिया सारखा ठेवला, तापमानाचा डिफरन्स सारखा ठेवला, लेंथ पण सारखी ठेवली, तरीसुद्धा DQ हा सगळ्यांमध्ये वेगवेगळा भेटणार आहे. DQ हा सगळ्यांमध्ये वेगवेगळा भेटणार आहे. तर ते DQ कशावर डिपेंड करतो, तर तो डिपेंड करतो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट Kवर. K dt A T1 - T2/L हे झालं. आणि K काय आहे, दिस इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट मटेरियल. आणि केला डिफाईन पण करता येते बरं का आपल्याला. पहिले मी काय करतो, याचा एक फॉर्म्युला जो आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे तो म्हणजे dQ/dt = K A T1 - T2/L. हा काय बरं, हा रेट ऑफ हीट फ्लो. रेट ऑफ म्हणजे हे DQ काय असणार, किती कॅलरी गेली, DT काय असणार, किती सेकंदात गेली. समजा 60 कॅलरी गेली, किती सेकंदात, 20 सेकंदात. तर हे कटलं म्हणजे 3 कॅलरी प्रति सेकंद हीट फ्लो या रॉडमधून होत आहे. तर हा नाही का आपल्याला रेट ऑफ फ्लो ऑफ हीट दाखवणार आहे. कसं भेटणार आपल्याला, त्या रॉडचं K घ्यावं लागणार. ते प्रत्येकाचं K वेगळं असणार. सोन्याचं वेगळं, चांदीचं वेगळं, लोखंडाचं वेगळं, ॲल्युमिनियमचं वेगळं. हे जेवढं K जास्त असेल, पहा तेवढा त्या रॉडमधून फ्लो जास्त असेल. ठीक आहे, हा K खूप महत्त्वाचा फॅक्टर बरं. ह्या Kला पकडूनच, या Kला गृहीत धरूनच आपण मटेरियल निवडतो. कोणतं मटेरियल, जसं समजा तुम्हाला आपलं बूट किंवा चप्पलच्या खाली सोल लावायचं, तर तुम्ही तिथं कसं सोल लावणार, ज्याचं K अगदी कमी आहे, म्हणजे हीट फ्लो कमी व्हावा. गरम रस्त्यावरून तुम्ही गरम रोडवर चालत आहात, उन्हात चालत आहात, तर खालून हीट तुमच्या पायाला लागू नये, K कमी असणार. कुकरच्या हँडलला बॅकलाईट लावतात पहा, त्याचं K कमी असते, हीट इकडून तिकडे येऊ नये. हां, पण तुम्हाला तवा घ्यायचा आहे, तुम्हाला भांडे बर्तन स्वयंपाकासाठी घ्यायचे, तर ते भांडे बर्तन कोणत्या मटेरियलचे घेणार, ज्याचा K जास्त असणार. त्यानं खूप फटाफट त्यानं हीट ट्रान्सफर करायला पाहिजे हवं. ठीक आहे, त्याचा रेट ऑफ हीट ट्रान्सफर शुड बी हाय, जास्त असला पाहिजे बरं का. तर हा एक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा. आणि जर K काय आहे हे नेमकं पाहायचं आपल्याला, तर मग काय करू, K इकडे घेतो मी, आणि हे पाहे झालं L × dQ/dt, आणि हे परत हे आलं A खाली, आणि हा T1 - T2 बरं का, हे आलं समजा. हे आता हा केचा फॉर्म्युला तयार होईल बरं. K नेमकं काय आहे ते आपल्याला इथं कळणार आहे. K नेमकं काय आहे, तर K = समजा मी इथं मीटर टाकलं, याचं युनिट टाकलं मीटर, आणि हे काय केलं मी, कॅलरी किंवा जूल पर सेकंद काहीतरी, जूल पर सेकंद, आणि समजा हे मीटर स्क्वेअर, आणि हे तापमानाचा डिफरन्स म्हणजे डिग्री सेल्सिअसमध्ये किंवा कॅल्व्हिनमध्ये घेऊ शकता. ठीक आहे, हे मीटर कटलं, आणि हे जूल पर सेकंद. तर पहा हे काय आले, जूल पर मीटर सेकंद पर डिग्री सेल्सिअस. हे K आलं पहा, K आलं. म्हणजे K आपल्याला काय दर्शवायले, समजा ह्या सगळ्याच्या किमती टाकून इथं किंमत आली 30 जूल प्रति मीटर प्रति सेकंद प्रति डिग्री सेल्सिअस. त्या मटेरियलचं K आहे. काय अर्थ याचा, की त्या मटेरियलमध्ये एका मीटरच्या तुकड्यामध्ये जर आपण 1 डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स ठेवला, म्हणजे काय, इथं 11 ठेवलं, इथं 10 ठेवलं, तर त्याच्या एका सेकंदामध्ये 1 मीटरमध्ये 30 जूल हीट जाणार आहे. 30 जूल हीट जाणार आहे. याचा अर्थ असा, इकडं 11 इकडं 10 असं. तर याचा अर्थ असा झाला की बाबा, हे 1 मीटरच्या तुकड्यामध्ये तुम्ही 1 डिग्री सेल्सिअसचा जर डिफरन्स ठेवला, 1 डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स ठेवला, ठीक आहे, 1 डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स एका मीटरच्या तुकड्यामध्ये, तर एका सेकंदामध्ये 30 जूल हीट एनर्जी जाईल त्या मटेरियलमधून. ते याचं K झाले. तर K आपल्याला त्या मटेरियलचं नेचर, त्याचा स्वभाव आपल्याला दर्शवते बरं का. चला, आपल्याला K तर काय हे कळलं, परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यावर प्रॉब्लेम कसे येतात ते आपण पाहूया. प्रॉब्लेमसाठी जे आपल्याला लागते, तर त्यानं काय करते, एक सिंगल रॉड देण्याच्या ऐवजी हे एक मेटल घेते आणि हा दुसरा मेटल घेते. ठीक आहे, हा वेगळा मेटल, त्याला असं सिरीजमध्ये लावते. इथं तापमान T1, इथं तापमान T2. आता म्हणते या कॉम्बिनेशनचं K काढा, याचा रेट ऑफ फ्लो ऑफ हीट कसा असेल, प्रति सेकंद किती हीट यानं पाठवेल एका मीटरमध्ये, एका सेकंदात किती जूल पाठवेल. जसं इथं 30 जूल प्रति मीटर प्रति सेकंद हे आहे ना, तेव्हा याला ॲडजस्ट करता येते. ठीक आहे, तर इथं काय असेल, इथं नेमकं काय होईल या कॉम्बिनेशनमध्ये, किंवा कॉम्बिनेशन ते अशा प्रकारचं पण देऊ शकते. हे अशा प्रकारचं, हे वेगळं, आणि इथं नाही का, इथं T1 तापमान, इथं T2 तापमान, किंवा इथं 70, इथं 10. आता या कॉम्बिनेशनमधून हीट कशी जाईल, प्रति सेकंदात किती जूल जाईल, प्रति मीटरमधून किती जूल जाईल, ते आपल्याला दाखवायचं आहे, काढायचं आहे. तर ते कसं काढावं, ते नेमकं K असा कॉम्बिनेशनमध्ये K कसं काढावं, ते आपल्यासमोरचं चॅलेंज समजा. आणि त्याच्यावर
मॅक्झिमम चान्सेस त्याच्यावर प्रॉब्लेम त्यानं विचारते, मॅक्झिमम त्याच्यावर प्रॉब्लेम असतात. तर ते कंबाईन के काढण्यासाठी पहिला कन्सेप्ट जो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे आपण काय करू, थोडंसं इलेक्ट्रिसिटीच्या जगात जाऊ. इलेक्ट्रिसिटी के दुनिया में जाके उधर का एक एग्जाम्पल लेके इधर लगाने का उसका थोड़ा सा सहारा लेके इसको एक्सप्लेन करेंगे और के को फाइंड आउट करेंगे. ठीक है. तो इलेक्ट्रिसिटी की दुनिया में हमको पता है V इज इक्वल टू आई आर, ये फॉर्मूला ओम्स लॉ जो है फेमस फॉर्मूला है. ओके. तो ये जो है ना V क्या है भाई, पोटेंशियल है, पोटेंशियल. I क्या है, करंट है, करंट. R क्या है, रेजिस्टन्स. मैं और एक एग्जांपल लेता हूँ. अजून एक आहे बाई, हे पाण्याची टाकी. ठीक आहे. आणि हे पाईप. बरं का. आता हे टाकीमधलं जे पाण्याचं लेवल आहे ते म्हणजे V असते. V जेवढं जास्त तेवढा I जास्त. पण याच्यावर कंट्रोल असतो आरचा. हे जे वॉल है ना, वॉल कम ज़्यादा रहेगा, उस हिसाब से जो है ना I रहेगा. ये R नीचे आता है, V के नीचे. सिर्फ ड्राइविंग फोर्स काम नहीं करेगा, R भी रहेगा. R जितना बड़ा होगा, जैसे V/R इज इक्वल टू I, R बड़ा होगा ना तो I छोटा होगा. अच्छा, तो ये तीनों चीज़ों का कॉम्बिनेशन जैसे यहाँ पर है. और ये R को हम कहते हैं रेजिस्टेंस. तो रेजिस्टेंस का फॉर्मूला क्या है भाई, रेजिस्टेंस का फॉर्मूला है V/I, वेयर V इज द ड्राइविंग फोर्स एंड I इज द इफेक्ट ऑफ दैट ड्राइविंग फोर्स. ये ड्राइविंग फोर्स है, पानी का लेवल, पानी का प्रेशर. ये जो पानी का प्रेशर है ये ड्राइविंग फोर्स है. टाकी में फुल पानी है, इसका जो प्रेशर है वो ड्राइविंग फोर्स है. ड्राइविंग फोर्स. ओके. तो V जो है ये वोल्टेज यानी इधर करंट में, तो ये ड्राइविंग फोर्स. और ये क्या है, फ्लो. ऐसे अभी हीट की दुनिया में आप आओ तुम्ही, इथं जर आलात इथं ड्रायव्हिंग फोर्स काय असणार आहे, याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स काय असणार आहे. हे बा, हे जे फॉर्म्युला मी परत लिहितो, हे जे लिहिलं ना मी, हे बा, हे dQ/dt इज इक्वल टू के. ठीक आहे. ए T1 - T2/L. ठीक आहे. तर इथं पहा, dQ/dt जसं करंट असते, करंट काय असते, कुलम पर सेकंद असते. करंट कुलम पर सेकंद, 2 कुलम प्रति सेकंद. असं हे 2 कॅलरीज प्रति सेकंद. हां, तर यानं करंटचा रोल प्ले करायला बरं. हे dQ/dt करंटच्या जागी बसले, बरं का. आणि T1 - T2 तापमानाचा डिफरन्स, हे ड्रायव्हिंग फोर्स आहे. हे Vच्या जागी बसले. बरं, मग बाकी काय राहिलं, KA/L राहिलं. KA/L. बरं. I इज इक्वल टू V. बट I इज इक्वल टू V/R असते की, I इज इक्वल टू V/R किंवा R इज इक्वल टू V/I असते. बरं, एक काम करतो मग, L/KA इज इक्वल टू V/I. हां, V/I इज L. हे V म्हणजे काय, T1 - T2. I म्हणजे काय, I म्हणजे dQ/dt. बरं, करंटची जागा यानं घेतली. बरं, करंटच्या जागी हे बसलं हीट. म्हणजे उष्णतेच्या जगात करंट म्हणजे काय, उष्णता प्रति सेकंद. करंटच्या जगात चार्जेस प्रति सेकंद. आणि उष्णतेच्या जगात पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे तापमानाचा डिफरन्स. हो, तापमानाचा डिफरन्स जेवढा जास्त तेवढा उष्णतेचा फ्लो जास्त. आणि इथं व्होल्टेजचा डिफरन्स असतो करंटच्या जगात. बरं का. बरं, मी याला V पकडलं, याला I पकडलं आणि हे घेतलं V/I इज इक्वल टू L/K. पण V/I हा म्हणजे हा R असतो. R, तर हा नेमका आपल्याला रेजिस्टन्स भेटला, हा आपल्याला R भेटला. पण हा R कोणता होय, हा हे उष्णतेच्या जगातील R आहे. हीट की दुनिया में का रेजिस्टेंस है. अच्छा, तो रेजिस्टेंस इन हीट, ओके, इन द वर्ल्ड ऑफ हीट इज नथिंग बट L/KA. ओके, ये बहुत इंपॉर्टेंट चीज़ हमारे हाथ लगी, इसको नहीं भूलना है. रेजिस्टेंस इन हीट, रेजिस्टेंस इन द वर्ल्ड ऑफ हीट और वर्ल्ड ऑफ कंडक्शन. रेजिस्टेंस इन द वर्ल्ड ऑफ हीट एंड वर्ल्ड ऑफ कंडक्शन ऑफ हीट इज L/K. L is the length of the rod. Okay, K is the coefficient of thermal conductivity of the rod and A is the area of cross section of the rod. Okay. आता आपण वळूया कंबाईन के कसं काढायचं. फॉर एक्झाम्पल, याचं कंबाईन के, ही एक रॉड आहे. ठीक आहे. याचं K1 आहे. ठीक आहे. आणि ही दुसरी एक रॉड आहे. बरं का. ही दुसरी एक रॉड, ही दुसरी रॉड, याचं K2 आहे, कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टन्स. बरं का. आणि याला मी असं एक कॉमन टेम्परेचर असं दिलं समजा T1. आणि इथं पण मी काय केलं, एक कॉमन टेम्परेचर दिलं T2. बरं का. या दोघा रॉडची लांबी सारखी L1. हां, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वेगळा असू शकतो. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन याचा समजा A1, याचा समजा A2, या रॉडचा A2, या रॉडचा A1. मला की नाही आता ह्या
इथून जी हीट जाईल तर कंबाईन के काय असेल, कंबाईन के काय असेल ते मला काढायचं. तर पहा इथं नाही का हे दोन कंडक्टर्स, हीट कंडक्टर्स, करंट कंडक्टर्स नव्हे, हीट कंडक्टर्स हे पॅरललमध्ये आहेत. आणि आपल्याला माहिती आहे पॅरललमध्ये असल्यावर रेजिस्टन्सचं काय होते, तर रेजिस्टन्स होते 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. बरं, मग मैं क्या करता हूँ 1/R पूरा टोटल रेजिस्टेंस क्या रहेगा, टोटल तो हीट का रेजिस्टेंस का फॉर्मूला तो ये अभी लिखा हमने L/K. तो इधर क्या रहेगा 1/R के जगह L/K. तो ये पूरी लेंथ तो भाई L है, ठीक है. और अब हाँ K, तो कंबाइन K लेंगे, कंबाइन K कंबाइन. और A क्या रहेगा, A तो इसका एरिया प्लस इसका एरिया प्लस इसका एरिया A तो A1 प्लस A2. भाई हमने क्या लिखा इसको समज लिया, आपण काय लिहिलं ते समजून घ्या. हे रेजिस्टन्स, कोणतं रेजिस्टन्स, या दोघांचं कंबाईन रेजिस्टन्स लिहिलं मी. कंबाइन रेजिस्टेंस के रास्ते से के निकलेगा, याद रखो कंबाइन के, इसका कंबाइन के रेजिस्टेंस के रास्ते से निकलेगा. मैं रेजिस्टेंस का फॉर्मूला लिखा. अभी कंबाइन रेजिस्टेंस लिखने का तो क्या करना, रेजिस्टेंस का फॉर्मूला क्या, हीट के रेजिस्टेंस का लेंथ अपॉन के इंटू ए. लेंथ दोनों की सेम है, यल लिख दिया, यल लिख दिया, ठीक है एल. और एरिया, अब उसके बाद के लगता है के, तो दोनों का कंबाइन के मैंने के पकड़ा, के कंबाइन, वरना इसका K1 है और इसका K2 है. उसके बाद दोनों का मिला के एरिया, कंबाइन एरिया, क्योंकि मुझे कंबाइन के निकालने का है तो कंबाइन ए. जब पूरा रेजिस्टेंस मैंने लिया तो पूरे का एरिया लूंगा, तो ये पूरे का एरिया क्या रहेगा A1 प्लस A2 इज इक्वल टू 1/, अब R1 के जगह मैं क्या लिखूंगा, इसका रेजिस्टेंस है ना, तो इसका L/KA, तो ये रहेगा L/K1 इंटू A1 प्लस R2 के जगह L/K2 इंटू A2. हाँ, अब मैं क्या करता हूँ, ये जो सारी नीचे वाली चीज़ें ना इसको मैं ऊपर लिख सकता हूँ, ठीक है. तो ये ऐसे हो जाएगा K A1 प्लस A2 बाई L इज इक्वल टू K1 A1 बाई L प्लस K2 A2 बाय L. ओके, लांबी सारखी असल्यामुळे ही सगळी कटून जाईल, ठीक है. आणि मला कंबाइन के पाहिजे, के कंबाइन, मैं इसको के कंबाइन भी लिख सकता है ऐसे, खाली मैं के उसको यूज़ करा. तो ये के इज इक्वल टू क्या आएगा फिर, K1 A1 प्लस K2 A2 अपॉन A1 प्लस A2. क्लास, ये हमारा फॉर्मूला तैयार. किसका, अगर दो रॉड पैरेलल में हो तो दोनों का कंबाइन के क्या रहेगा, ये उसका फॉर्मूला. 3 हो तो ये 3 बार आएगा, ऐसे इधर 3 बार आएगा, इधर A1 प्लस A2 प्लस A3 आएगा, टेंशन नहीं. ऐसे ही इसको आगे बढ़ाते जाने का, इधर प्लस A3 लिखने का, AN तक भी आप लिख सकते हो, है ना. और अगर मान लो दोनों का एरिया भी सेम है, दोनों का एरिया ये भी A है ये भी A है, तो ये A कॉमन निकल कट जाएगा, K1 प्लस K2 बाई 2 आएगा. इफ A1 इज इक्वल टू A2, K इज इक्वल टू K1 प्लस K2 बाई 2, ये आंसर आएगा. एंड आई थिंक दिस क्वेश्चन वॉज इन नीट 2017 और 18 समथिंग. इतना सिंपल क्वेश्चन पूछा था, इतना सिंपल. व्हाट इट, कंबाइन के ऑफ 2 पैरेलल रॉड्स.